आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। रफीक शाह गुलाब शाह रहवासी वड़जई रोड धुलिया ने धुले जिला मराठी पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन किया। इस पत्रकार परिषद में रफीक शाह ने आरोप लगाया है कि जमील अहमद हमीद मुल्ला रहवासी 40 गांव रोड मुल्ला कॉलोनी, इन्होंने तलाठी को मैनेज करके 500 रुपये के स्टैम्प पर सिटी सर्वे नंबर 430 व 432 ये ज़मीन 200 कोटी रुपए की श्री जमील मुल्ला ने बोगस खरीदी करके लोगों को लूटा है और इस ज़मीन पर पतरे के दुकानें बनाकर 20 लाख रुपए महीना भाड़ा वसूल कर रहा है। ऐसा आरोप लगाते हुए पत्रकारों को रफीक शाह ने बताया। श्री रफीक शाह गुलाब शाह ने बताया कि मैंने इस मामले की तकरार धुले जिला अधिकारी व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई को भी तकरार की है। अगर मेरी तकरार पर कोई कार्रवाई नहीं होती है तो मैं सीधा कोर्ट में जाऊंगा। माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, महसूल मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई नाशिक, तसेच इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आयकर विभाग नाशिक आणि ईडी कार्यालय मुंबई, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना तक्रार सादर केलेल्या आहेत। याचा एवढा मोठा घोटाळा आहे की याने फक्त 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर 2017 साली बनावट बेकायदेशीर महेश लक्ष्मण मंगेश वाहक यांच्या नावाने करून घेतलाय। 16 एकर जमीन याने हडप केलेली आहे आणि 200 कोटी रुपयाची चल अचल संपत्ती याने जमवलेली आहे। महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी याला पाठीशी घालतात आणि याचे काम लवकर सदर ऑफिस कार्यालयात होतात। महत्त्वाची बाब अशी आहे की 20/7/2022 रोजी मूळ मालकाने निवेदन दिले आणि 21 ला सदर व्यक्तीचे नाव सदर जागेवर लागलेले आहे। त्या बाबतीत त्याच्यावर कठोर शासन व्हावा याची आम्ही तक्रार केलेली आहे। त्याने शासनाचे स्टॅम्प ड्युटी बुडवले आणि इन्कम टॅक्स पण बुडवले, म्हणून त्याची कठोर चौकशी आणि सखोल चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्याच्यावर विविध प्रकारे कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची या तक्रारद्वारे माननीय जिल्हाधिकारी आणि शासनाला मागणी केलेली आहे। सामाजिक कार्यकर्ता धुळे येथील मौजे 430/अ 432/अ आणि 432/ब सुमारे 16 एकर जागा भूमाफिया जमील अहमद हमीद मुल्ला राहणार मुल्ला कॉलनी 40 रोड धुळे याने सदर 16 एकर जागा फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरावर नावावर करून घेतली। याने शासनाची फसवणूक केली, फार मोठी लबाडी केली आणि सदर जागेपासून पलाट पाडून 200 कोटी रुपयाची मालमत्ता जमवली। दिखाऊ मालक म्हणून त्याचे नाते संबंधच्या सदस्याच्या नावावर सुद्धा केलेली आहे। त्याबाबत आम्ही तक्रार माननीय जिल्हा अधिकारी साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय महसूल मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय विभागीय आयुक्त साहेब नाशिक विभाग नाशिक, माननीय इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आयकर विभाग नाशिक, ईडी कार्यालय मुंबई यांच्याकडे तक्रार केलेली आहे। 29/6/26 रोजी मेहरबान कलेक्टर मॅडमला भेटून तक्रार दिलेली आहे। त्यांनी कारवाई करण्याचे सुचवलेले आहे। सदर फार मोठा घोटाळा आहे, शासनाची फार मोठी फसवणूक केलेली आहे। स्टॅम्प ड्युटी वाजवली, इन्कम टॅक्स वाचवले, परत सदर ठिकाणी पत्र्याचे शेड बांधून
कमीत कमी 20 लाख रुपये महिन्याचे संबंधित भूमाफिया जमील अहमद अब्दुल हमीद मुल्ला वसूल करीत आहे। सदर जागा ही महामार्ग मुंबई वडजाई रोड लगत आहे। याच्या बाबतीत सखोल चौकशी शासनाने करावी व त्याच्यावर विविध प्रकाराखाली गुन्हा दाखल करावा अशी माझी माग आहे। तशी कारवाई न झाल्यास मी मेहरबान उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे रीट याचिका दाखल करणार आहे आणि सर्व उच्च न्यायालयापर्यंत लढा देणार आहे। सामान्य नागरिकांना याचा न्याय मिळावा असं मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून तक्रार केलेली आहे। तसेच हा व्यक्ती नेहमी माझे भाऊ बहीण विरुद्ध खोटे नाटे अर्जे करीत असतो। सध्या त्याने 2 दिवाणी दावे मेहरबान धुळे न्यायालयात दाखल केलेले आहे। त्याचे खुलासे आम्ही दाखल करणार आहोत।